मेंढरांनी पत्रळ्या खाल्लेले विष बाधा होती. मेंढरांना पत्रळ्या टँकरच्या पाठीमागे एक ठिकाणी टाका. देवारे विचार केलेला मनाला नाचणारा तो चंदुलाला चौकऱ्या लागला होता बोलायला. आणि काय झालं आता बोलायला त्या वेळेला. आणि त्या मायप्पा बाबा पटाताला देवा हो त्या माया पारभाव्यानं असं सांगितल्यानंतर चंदुलाला चौकऱ्या लागला बोलायला. हो बाबा रे काय गा माझा वाडा गाय गुरांनी भरला या आणि तुझी मला ताना मारून ठेवतो माझ्या गाई गुराला करण्यासाठी बरे का. असं बोलताना असं सांगताना काही नवर गणायला त्या वेळेला असं सांगितल्याबरोबर चंदुलाला चौकर लागला बोलायला. काय हो बाबा रे वा. माझा बाळू थोडा लहान आहे बरं का. आणि सांभाळून घ्या शेठ म्हणून शिंगा लागला तर सांगायला. असं सांगताना असं बोलताना होय. या चंदुलाला चौकराचा या मायाप्पानं निरोप घेतला. आणि निघून कुठे जायला मायाप्पा फिरला होता आपल्या घर वाड्याला त्या जरा ठिकाणी आला. होय. देवा वा. मायाप्पा आपल्या घरवाड्याला फिरला आणि फिरून शिना त्या वेळेला आणि त्यावेळेला या लहान तान्या बाळूला असणारा चंदुलाला चौकर बरे का. होय. काही लागला होता बोलायला. काय लागला होता सांगायला. देवा अरे भगवंताचा देवाचा देव गेलेला या चंदुलाला चौकराच्या घरवाड्याला. मग तिथं काही कमी असेल का आता. काय कमी आहे का हा होय गे. अन डोंगर हिरवागार देवा तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार देवा तुझा डोंगर हिरवागार. बोलायला गेला देवा सांगायला गेला. चंदुला देव देवा चंदुला देव. अरे लालया बाळूला देवा लालया बाळूला काही व बोलत देवा काही व सांगत. देवा हो त्या चंदुलाला चौकरानं या लहान तान्या बाळूला काय का काही लागला होता बोलायला त्या तर ठिकाणी आला. हो त्या लहान तान्या बाळूला म्हणला बाबा वा. चल माझ्या गुराच्या गोत्याला तुला कामगिरी दाखवतो. आणि कामगिरी दाखवतो म्हणजे मग कपिलाल शेठ महाराज होता बाळाप्पा मुलगा माग चालायला त्या वेळेला. आणि जसं काही त्या गुराच्या गोत्यामध्ये जायला आणि या लहान तान्या बाळूच्या नेत्राला काही पडायला. आणि काय दिसलं होतं लहान तान्या बाळाप्पाला. बाबा वा. 10 दिवसाची आजारी गाई स्वतःच्या नेत्रानं बघायला. होय. तेव्हा वा. हा बाळू गेला होता. गाईचा एक जीव जात होता एक जीव येत होता. डोळे लागली होती फिरवायला. आणि बाळू जसा काही जवळ जायला गाईचं दर्शन घ्यायला शाळूची 4 चिपाडा हाताला घ्यायला. आणि गाईच्या तोंडाला शाळूची चिपाड लावायला. गाईने चिपाड धरून तोंडात लागली हलवायला. चिपाड शाळूची धरल्याबरोबर गाईनं ती 4 शाळूची चिपाड कायाला जुळत्या. होय. बादली बरं पाणी आणून ठेवलं होतं 4 गोट पाण्याचं प्यायला. आणि पेल्याबरोबर काय व्हायला का तेव्हा वा. लहान ताना बाळाप्पा 8-10 वर्षाचा होय. आणि या गाईनं चारा खाल्ल्याला 8 दिवस झालं तिला दवा डॉक्टर करते ती. आणि काय कुणी ना मानी ना. आणि असा या भगवंतानं बघितलेलं या चंदुलाला सावकारानं. आणि चंदुलाल चौकरानं बघितल्याबरोबर वाटलं बाबा ही कोण साधं वाढ नाही बाबा म्हणायला. असं बघितलेलं त्यावेळेला चंदुलाला सावकार काय लागला सांगायला. होय. तेव्हा अरविंद हनुमंत गोडसे होय. त्या मावळ भक्तानं चाललेल्या गाण्याला आणि चाललेल्या मुलीला 101 रुपये मिळून जी एवढा मोठा सोहळा केला खराय. त्या सोहळ्याबद्दल होय. आणि आमचं शूटिंग वालं बजरंग बली आले तर बाळासाहेब काय गे? पप्पू मिस्त्री खराय. आणि असा बाळू मामाचं लागू दे ध्यान. मटकी गणगणला कुठं येते गाणे, बाळू मामाचं लागू दे ध्यान.
तेव्हा वा. या सर्वांचं हा. मनपूर्वक या बाळमामाच्या चरणी माता सत्यवतीच्या चरणी होय. प्रार्थना करतो खराय. की या चौकळी गावाला वा. त्या बाळमामाची होय. अशीच भंडाऱ्याची छाया राहाव होय गे. आणि या भक्तांनी अशीच सेवा कराव. सेवा करावी. बाबा हा. माणूस कोण कोणाच्या बोलवल्यानं कवा जाणार नाही. का जाईल कोण कोणच जाणार नाही. हा होय गे. कोणच कोणाच्या घरी बोलवल्यानं जाणार नाही. खराय. पण देव काय म्हणते ती होय. कुठल्या रूपातलं कुणाला कुठं बोलवून घेईल. होय गे. हा खराय. आणि आम्हाला तर काय सकाळी 11 वाजता पाटलांनी सांगितलं खराय. असा असा कार्यक्रम आहे हा. तुम्ही यायच लागतंय आज. होय गे. बाबा हा. मग ती एकामेकाच्या मनात असल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. म्हणूनसाठी होय. जेवढी बसली ती तेवढी तर हा. जोपर्यंत आहे तोवर बाळमामाची सेवा करा. खराय. आणि हा. आपण जर आपल्या प्रपंचात 1,00,000 रुपये कमवत असेल होय. त्यातलं 10,000 रुपये एनी टाइम देवाच्या कामासाठी खर्च करा वर्षाकाठी. खराय भगवंता. वर्षात जर आपण 1,00,000 रुपये कमवत असेल खराय. तर त्यातलं 10,000 कुठल्याही देवाला द्या बाळमामाला द्या असा काही विषय नाही. खराय. का हा. तर कुणाच्याही मनातलं कोणाला केव्हा घावलेलं नाही. होय. देव कुठल्या रूपाने आपल्या घरी येईल कधी सांगता येत नाही. खराय. आणि खरंच नव्हते रे माझ्या मनी आणि मुळीच नव्हते रे माझ्या जानी देवा आणि तुझ्यासाठी आलो वनी आणि देवा देवा तुझ्यासाठी आलो वनी. तुझ्यासाठी आलो वनी अरे मामा मामा तुझ्यासाठी आलो वनी. हाती घेऊन फुलाची माळ आणि गळा घालून ढोल काही टाळे. बाबा होय. या भगवंताची भक्ती करायला हा. हा. या प्रपंचा होय. सगळं सोडून द्यायला लागतं. खराय. आणि ज्या वेळेला हा. आपण 50% प्रपंचाचा त्याग करतो खराय. त्यावेळेला ही सगळी गाडी रोडाने चालतीये. बाबा होय. सांगून ये. हा. पण काय म्हणते ती तुम्ही ते कालवा केल्यामुळे माझं काय मन राहत नाही बघा. खराय. 7-8 जर्शी द्या हा. 40 वर मेंढरा आहे ती खराय. आणि एका घरातला आम्ही 3 माणसं इकडे आलोय. खराय गे. 5-6 वाजता तासा ढोलाला जर हात लावला आणि गाडी घरापासून कोणाची चालली खराय. बाय आमच्या तासूनच असते त्या चाललं मोडतं. आज कुणी काय वाजवायचं का तर ती मेंढरा एक कोकरी पाजायची का त्या घोड्या धारा काढायच्या. खराय. हा होय. पण काय म्हणते ती हा. अरे चंद तुझा लागला बाळू मामा नाद तुझा लागला चंद तुझा लागला बाळू मामा नाद तुझा लागला. तुझा लागला बाळू मामा चंद तुझा लागला तुझा लागला बाळू मामा चंद
होय.